घरफोडी करणाऱ्या टोळीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक. अट्टल चोरटे जेरबंद, 10 गुन्हे उघड. जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली होती. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 5 अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी रचलेल्या सापड्यात गुन्हेगारी टोळीचा मुख्य म्होरक्या गुरजीत सिंग सुजान सिंग बावरी वय 26 राहणार तांबापुरा याच्यासह दीपक बापू पाटील वय 23, राजेश माणिक राठोड वय 24, सुमित संजय कोडी वय 19 आणि महेश उर्फ संतोष भोई वय 24 सर्व राहणार जळगाव या 5 अट्टल संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून तब्बल 10 गुन्ह्यांची कबुली दिली आहे, ज्यामध्ये 9 घरफोडी आणि 1 मोटरसायकल चोरीचा समावेश आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 2,30,000 रुपयांचा घरफोडीचा मुद्देमाल आणि 2 लाख रुपयांची 4 मोटरसायकली असा एकूण 4,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दरम्यान मुख्य आरोपी गुरजीत सिंग बावरी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर MIDC, जिल्हा पेठ आणि तालुका पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळे स्वरूपाचे गंभीर 13 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर MPDA अंतर्गत कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र कारागृहातून सुटताच त्याने पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू केले होते. जळगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 67/2007 जो की BNS कलम 305 331 हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता. या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस स्टेशनचे PI शशिकांत पाटील यांनी एक डिटेक्शन म्हणजे गुन्हे अन्वेषण पथक तयार केलं होतं आणि या गुन्हे अन्वेषण पथकाने यातील गोपनीय सूत्रामार्फत त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणातून दीपक बापू पाटील राहणार पंचशील नगर तांबापुरा हा एक आरोपी ताब्यात घेतला होता आणि या आरोपीची चौकशी केली असता इतर आरोपी नामे गुरजीत सिंग सुजन सिंग बावरी, त्याचबरोबर राजेश माणिक राठोड, सुमित संजय कोळी, त्याचबरोबर महेश उर्फ संतोष भोई हे निष्पन्न झाले होते. या सर्वांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता जवळपास जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 10 गुन्हे, त्यात 9 घरफोडीचे गुन्हे व त्याचबरोबर 1 मोटर वाहन चोरीचा गुन्हा त्यांनी केल्याची कबुली दिलेली आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यातील 9 घरफोडीच्या गुन्ह्यातील आणि 1 मोटर वाहन चोरीच्या गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हा त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेला आहे. यातील जो मुख्य आरोपी होता, जो टोळी प्रमुख म्हणून काम करत होता, गुरजीत सिंग सुजान सिंग बावरी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध MIDC पोलीस स्टेशनला 11 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला 1 गुन्हा दाखल आहे आणि तालुका पोलीस स्टेशनला 1 असे एकूण 13 गुन्हे दाखल आहेत. 2023मध्ये याच्यावर MPDA अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात आली होती. तर या जवळपास एकूण 10 गुन्ह्याचं डिटेक्शन तालुका पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचनं माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे.